नमस्कार. ग्रंथास्वादचे सर्व रसिक श्रोते हो, अतिशय अवघड असं काम आज मला दिलेलं आहे आणि मला काही कल्पना पण नव्हती यांचं ठेवल्यावर की अरुण मुजुमदार मला ओळख करून द्यायला सांगतील. पुलंच्या भाषेत जर का सांगायचं झालं तर 40-45 वर्ष संसार केल्यावर दोघंही एकमेकांना छान ओळखून असतात. पटतंय ना? तरी सुद्धा आता औपचारिकरित्या मला यांची ओळख करून द्यायची आहे ती मी करून देते. मोहन मराठे हे BSc केमिस्ट्री, डिप्लोमा इन फार्मसी झालेले आहेत. त्याच्यानंतर स्वतःचा बिझनेस. तरीसुद्धा वडिलांनी सांगितल्यामुळे 4 वर्ष अलेम्बिक केमिकल्समध्ये प्रोटीन्यूल्सच्या प्रोजेक्टवर त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि संपूर्ण वेळ व्यापारात आणि मग संसार आणि व्यापार ह्याच्यातनं निवृत्ती होईपर्यंत यांनी साहित्याकडे अजिबात बघितलं नाही. काही वाचायला सांगितलं तरी तेवढ्यापुरतं वाचून पेपर मात्र रोज वाचायचं, बाकी याच्यात काही रुची नाही. 60 वर्ष झाली. कौटुंबिक जबाबदारी संपल्यावर त्यांनी म्हणजे बिझनेसमनला कधी रिटायरमेंट नसते तरीसुद्धा 60 वर्षानंतर थोडं त्यांनी बिझनेसमधनं लक्ष काढलं आणि वाचायला सुरुवात केली. बरीच पुस्तकं त्यांनी वाचली आहेत, पण असं बोलायला लागेल कधी असं वाटलं नव्हतं. तरी देखील आज त्यांनी हो म्हटलं आहे. त्यांना जरा टेन्शन आलं तर म्हटलं हो काही हरकत नाही, तुम्ही छानपैकी बोलू शकाल. आता गमतीचा भाग म्हणजे आज 60वा ग्रंथास्वादचा कार्यक्रम 68वा आणि या महिन्यातच मराठ्यांना पण 68 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला असं वाटतं एवढा परिचय पुरेसा आहे. गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ग्रंथस्वादच्या 68व्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मित्रांचं मी अभिवादन करतो. आत्ताच माझ्या पत्नीने माझी ओळख करून दिली. आमचे अरुण मुजुमदार थोडेसे चावटच आहेत की असं काही तिला अवघड काम दिलं की तिने पण की मला किती वेळ विचार तुमची काय ओळख करून देऊ, त्यातलं जे वाटेल ते करणंच मोकळे होऊन. आणि ती ओळख करून दिली. आता पत्नीने पतीची ओळख करून दिली आणि त्यात एकही वैगुण्य दाखवलं नाही म्हणजे हा वक्ता खरोखर योग्य आहे की नाही असं तुमच्या मनात संभ्रम निर्माण व्हायचा. आणि ते खरं पण आहे. कारण मी मुळात व्यापारी. म्हणजे आम्ही व्यापारी लोक काय करतो की गिऱ्हाईकाला गटवायचं आणि लवकर कटवायचं. म्हणजे फास्ट टर्नओव्हरच्या यांनी म्हणतोय मी. फास्ट टर्न करण्याकरता असं करावं लागतं. फास्ट टर्नओव्हरसाठी जवळ तर ती जी वृत्ती अंगी बांधली आहे ती या आजच्या प्रसंगाला ती योग्य ठरणार नाही. कारण आज कुठल्या पुस्तकाचा परिचय करून द्यायचा म्हणजे त्याचं व्यवस्थित सगळं सांगितलं गेलं पाहिजे. बरं, त्यातून अनेक वक्त्यांना मी बोलवलं. म्हणजे पुष्कळ संस्थापन कामं केली, अनेक वक्त्यांना बोलवलं आणि कार्यक्रम पुष्कळ मी आयोजले. पण त्याच्यामध्ये माझं काम काय की वक्त्याची ओळख करून द्यायची आणि आभार द्यायचे. स्वतंत्रपणे असं हे अर्धा पाऊण तास तासभर जो काही कार्यक्रम द्यायचा आहे तो माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा देतोय. आणि जेवढं मला उत्स्फूर्तपणे सांगता येईल तेवढं मी सांगेनच. बाकीचं मी बरंचसं लिहून आणलेलं आहे, ते वाचून दाखवेन. तेव्हा आपण सर्वांनी मला सांभाळून घ्यावं ही नम्र विनंती. आता मी व्यापारातून थोडासा मुक्त झालेलो आहे. त्यामुळे थोडा विरंगुळा म्हणून मी 64व्या वर्षी, माझ्या वयाच्या 64व्या वर्षी
काही वाचन सुरू केलं की त्याला फावल्या वेळात काही पुस्तकं वाचू. खरी मला पुस्तक वाचण्याची जराही आवडली आणि त्या जी पुस्तकं वाचायला घेतली त्यात पहिलंच मी घेतलं ते डॉक्टर B.M. पुरंदरांचं शल्य कौशल्य पुस्तक घेतलं. त्याच्यानंतर मी संत गाडगे महाराजांचं चरित्र वाचलं. नंतर डॉक्टर गांधी यांचं मना सज्जना हे पुस्तक वाचलं. डॉक्टर गांधी हे आपल्या वनिताबाई ठाकूर हे त्यांचे बंधू आहेत. नंतर गीत रामायणकार सुधीर फडके यांचं जगाच्या पाठीवर हे आत्मचरित्र वाचलं. नंतर पुण्याचे वर्धे म्हणून आहेत, ते वर्धे यांनी धन्वंतरी तुमच्या घरी की जे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि चुंबकीय चिकित्सा याच्यावरती पुस्तक आहे ते वाचलं. नंतर डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं पर्यावरण आणि तसेच पंढरीची वारी अशी पुस्तकं वाचली. सुरतेजवळ मांडवी गाव आहे, तिथे सवितानंद म्हणून एक आपले संन्यासी आहेत, त्यांची बरीच चांगली पुस्तकं आहेत. त्यातील मी नांदा सौख्य बरे, प्रश्न तुमचा उत्तर आमचे, साधना पथावर चालताना चुकले कुठे वगैरे पुस्तकं वाचली. ठाण्याचे शिवसेनेचे पहिले महापौर वसंतभाऊ मराठे यांनी त्यांच्या प्रवचनाचे गीतेवरचे 6 खंड प्रकाशित केले. ते 6 खंडे मी वाचले. आणि आता मग स्वाध्याय प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी की त्याचं नाव आहे देह झाला चंदनाचा आणि त्याचे लेखक आहेत राजेंद्र खेर. ही कादंबरी वाचली. आता ही कादंबरी निवडण्याचं, एवढी सगळी पुस्तकं वाचली त्यात ही कादंबरी का निवडली तर त्याच्या मागचं कारण असं आहे की केल्याने होत आहे आणि आधी केलीची पाहिजे हे धोरण ज्यांचे, त्या व्यक्तीचा कार्याचा परिचय समाजाला व्हावा म्हणूनच या पुस्तकाची मी निवड केली. 600 पानांची ही कादंबरी असून त्याची किंमत 300 रुपये आहे. सध्या 28वी आवृत्ती बाजारात आहे आणि मी जी आवृत्ती घेतली ती 22वी आवृत्ती आहे. ती मी 2012 साली घेतली. आपल्या इथे मराठी वाङ्मय परिषदेच्या आपल्या ग्रंथाचं जे प्रदर्शन भरलं होतं त्यात ती विक्रीला ठेवलं होतं, तेव्हा मी ती वाचायला घेतली. आणि हे पुस्तक निवडण्याचं कारण असं की 1997 साली आपलं पातंजली वृक्ष मंदिरात दादांचं वास्तव्य होतं. ते स्वाध्यायांच्या कार्यक्रमासाठी इथे आले होते आणि या ग्रंथाचे लेखक राजेंद्र खेर यांनी त्यांची मुलाखत मागितली होती आणि आठवले शास्त्रींनी त्यांना बडोद्याला बोलावून घेतलं होतं. त्यामुळे ह्या कादंबरीचा पाया तसा बडोद्यात रचला गेला. आता हे आता पहिली जी आवृत्ती प्रसिद्ध झाली ती 1999 साली. आता हे राजेंद्र खेर हे पुण्याचे आणि पुण्याचे प्रसिद्ध साहित्यिक भाद खेर यांचे चिरंजीव. आता हे जे राजेंद्र खेर आहेत हे B.Com आहेत आणि त्यांनी 10 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केलं. म्हणजे चित्रपटाची ॲक्टिंग म्हणून नाही पण निरनिराळ्या क्षेत्रात काम केलं. त्यात त्यांनी प्रकाश मेहरा प्रोडक्शनमध्ये, सिद्धार्थ काक यांचा सिनेमा विजनमध्ये, नंतर मायबोली वाहिनीवर त्यांनी दिग्दर्शक म्हणून कार्यक्रम 70 भागाचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आणि या खेरांची ग्रंथसंपदा म्हटली तर त्यांनी हे देह झाला चंदनाच्या उपरांत गीतांबरी जे गीतेवर त्यांनी एक कादंबरी लिहिली आणि अमेरिकेतील एका प्रकाशनानं त्याच्यावर प्रभावित होऊन त्याचं इंग्रजीत रूपांतर करून ती अमेरिकेत प्रसिद्ध केली आणि आपल्या एका मराठी लेखकाला उच्च दर्जाचं स्थान अमेरिकेत दिलं. बरं. त्यांच्या इतर पुस्तकांमध्ये दिग्विजय, धनंजय, देवांच्या राज्यात, दैनंदिन भगवद्गीता, हॉलिवूडचे विनोदवीर, बिंदू सरोवर एक प्रवासात्मक कादंबरी आहे. देह झाला चंदनाचा या ग्रंथाला
पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा नाह आपटे पुरस्कार मिळाला आहे. तसेच गदिमा प्रतिष्ठेचा मानला जाणारा चैत्रबन पुरस्कार मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र टाइम्स, इतर वृत्तपत्र, काही समीक्षक आणि इतर वाचक यांनी गौरवलेली कादंबरी आहे. ही कलाकृती गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत पण अनुवादित झालेली आहे. आणि खास सांगायचं म्हणजे यांच्या गुजराती अनुवादास काया बनी चंदन यास उत्तम गुजराती अनुवाद केल्याबद्दल आपल्या मराठी वाङ्मय परिषदेमध्ये पुरस्कार मिळाला होता. आता हे जे राजेंद्र खेरे यांना आपण कधीतरी इथे पण बोलू शकू अथवा मराठी वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात पण त्यांना आपण बोलवलं तर त्यांचा आपल्याला जवळून परिचय होऊ शकेल. ही कादंबरीचं मला कौतुक का वाटतं, म्हणजे इतकं चांगली कादंबरी आहे की त्याचा आपण जो इंडेक्स म्हणतो ना, अनुक्रमणिका, तिथे त्यांनी त्याला नाव दिलं सुगंधमाला. आपण जे 1, 2, 3, 4 असे 40 त्याचे भाग आहेत, पण त्याला सुगंधमाला नाव दिलं आहे. एकूण 40 भागात ही कादंबरी विभागली आहे. पहिल्या भागाचं नाव आहे मायभूमीची साज. म्हणजे काय झालं की टोकियोत आपले पांडुरंग शास्त्री एका परिसंवादात भाग घ्यायला गेले होते. त्यावेळेस त्या टोकियोतल्या विमानतळावर स्वागत कक्षात बसले असताना जी चर्चा झाली त्याचा तो सगळा एपिसोड आहे. आणि शेवटच्या भागात चिरंतन कार्याची मार्गक्रमणा हे असे शीर्षक आहे. आणि तिथे दादा म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले आणि त्यांच्या पत्नी निर्मलाताई यांचं सगळं संभाषण आहे. म्हणजे एकूण त्यांच्या अख्ख्या आयुष्याचा जो कार्यक्रम झाला, कार्य केलं त्याबद्दलची सगळी त्यांनी चर्चा केलेली त्यामध्ये दाखवलेली आहे. आता देह झाला चंदनाच्या या कादंबरीत खेरांना पूज्य पांडुरंग शास्त्रींचे तेजस्वितेने भारलेले जीवन, त्यांचे क्रांतिकारी बुद्धिनिष्ठ विचार, त्यांचे विश्वव्यापी अद्वितीय कार्य, स्वाध्यायाच्या माध्यमातून त्यांनी घडवून आणलेली क्रांती, तसेच त्यामागील विचारमंथन आणि व्यथा दिसल्या. पूज्य दादांचे हे जीवन आजच्या तरुण पिढीला निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले आहे. आता दादांची आपण वंशावळी म्हटली तर दादा तसे कोकणातले रत्नागिरीचं सोमेश्वर गावचे, म्हणजे त्यांचे पूर्वज तिथले. आणि दादांचा जन्म रोह्यामधला. दादांना 3 बहिणी, 1 भाऊ, त्यांची पत्नी निर्मला आणि कन्या जयश्री. दादांचे वडील हे जास्त मुंबईत राहिले, त्यामुळे दादांचं लहानपण रोह्यात त्यांच्या आजोबांजवळ आणि आजीजवळ जास्त गेलं. दादांचा जन्म 19 ऑक्टोबर 1920 रोजी झाला आणि त्यांचा निर्वाण दिन 25 ऑक्टोबर 2003. लहानपण रोह्यात खेडेगावात खेळत बागडत गेले. मित्रांबरोबर खेळणं, नदीमध्ये पोहणं हे कायम असायचं. खास करून पावसाळा सुरू झाला की नदीला पूर आला की त्याच्या प्रवाहात उडी मारायची आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं हे लहानपणापासून अंगी बांधलं होतं. दादांचा पेहरजाव म्हणजे ड्रेस पण असा होता की धोतर आणि सदरा पांढरा स्वच्छ असे त्यांचा पेहरवेश होता. 83 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात कायापालट केला तो पुढे सांगितला जाईलच. आता आपल्या सरकारला 67 वर्षात करोडो रुपये खर्चून व्यसनमुक्ती, अस्पृश्यता निवारण, सामूहिक शेती वगैरे करता आली नाही. ती दादांनी स्वतः वागून व भक्तीने सामाजिक सुधारणा यशस्वी करून दाखवली. वयाच्या 9व्या वर्षीच त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता आली होती. आणि त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षी आपण भविष्यात काय करायचे हे त्यांनी नक्की केले होते. आपण आपली कल्पना करा, आपण लहान वयात एवढं काही केलं होतं का? मला ते वाटत नाही आपलं बी कोणी असं असू शकेल. म्हणजे काही म्हणतात ना की लहानपणी म्हणजे पाळण्यातच त्याचे हे दिसतात, अंगगुण दिसतात, तसं ते दादांचं होतं. आणि त्यांच्या बहीण नर्मदेवर फार प्रेम होतं. तर तिला असं वाटायचं की ह्यांनी पुष्कळ शिकावं आणि IAS वगैरे व्हावं. पण दादांनी निश्चय केला होता की मी वैदिक वाङ्मयच सगळं शिकीन आणि त्याच्यामध्येच अभ्यास करेन आणि लोकांना पण शिकवीन आणि आपल्या संस्कृतीचा प्रचार मी देशात आणि परदेशात पण करेन. आता वयाच्या 11व्या भविष्यात काय काही नक्की केलं होतं, कारण की त्यांनी ठरवलं स्वतःच्या पैशांनी सरकारी मदत न घेता विविध प्रयोग करायचे व अपौरुषेय संपत्ती श्रमदानातून उभी करायची हे त्यांनी नक्की केलं होतं. आता त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी रोह्यात सरस्वती संस्कृत पाठशाळेची स्थापना त्यांच्याकरताच केली होती. त्याच्यात इतर विद्यार्थी पण शिकायला यायचे. चिकित्सक वृत्तीचे दादा
लहानपणापासून आजी आजोबांना प्रश्न विचारून भांडावून सोडत असे. आजोबा त्यांच्या प्रश्नाची उत्तर देत, पण आजी फार कंटाळून जायची. म्हणजे एक उदाहरण देतो की आपण वाल भिजत टाकले तर आजी म्हणाली की वाल भिजत, ते म्हणाले वाल भिजत का टाकले, तर म्हणे वाल भिजत टाकले की त्याला मोड येतात आणि मोड आले की त्याची उसळ करायची. मग त्यांचे आजोबा पूजेला बसलेले आणि त्यांनी देव पाण्यात टाकले, तर म्हणे तर देवांना पण मोड येतील का. तर आजी निरुत्तर झाली आणि आजोबा निरुत्तर झाले की हे अशा प्रश्नाला काय उत्तर द्यायची. नंतर त्यांचे आजोबा, त्यांचं गावात चांगलंच प्रभुत्व होतं आणि ते चांगलं सगळ्यांना मार्गदर्शन पण करायचे. तर ते संध्याकाळच्या वेळेला हरिजन वस्तीत जाऊन तिथे त्या लोकांना शिकवायचे. तिथे शिकवून आले की घरी आल्यावर ते आंघोळ करायचे. की दादांचा कायम प्रश्न की तुम्ही घरी आला आंघोळ का करता. तर ते म्हणजे तुला नाही समजणार की मी का करतो वगैरे, पण असं करा आपण जरा बरं वाटतं आंघोळ केली की. तर ही अशी जी चिकित्सक वृत्ती होती ना ती पुष्कळ म्हणजे आजोबाजींना त्रासदायक ठरायची. दादांनी ठाण्याला तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली, ती पण कोणाची मदत न घेता. तर त्यांचं एक असं त्यांचं हेच होतं की बा मी कोणाची मदत घेणार नाही. मला माझ्या देवाने ही बुद्धी दिली की आपण तत्वज्ञान विद्यापीठ उभं कर, तर तोच मला कुठून तरी त्याची मदत देईल आणि कुठूनही पैसे उभे राहतील, पण कोणाकडे मी हात पसरणार नाही. कारण सर्वपल्ली राधाकृष्ण राष्ट्रपती जे होते हे त्यांचे मित्र होते. त्यांनी त्यांना अशी विनंती केली की तू एक सरकार दरबार अर्ज कर, तर तुला सरकार दरबारातनं पैसे मिळतील. त्यामुळे मी जराही अर्ज करणार नाही, काही करणार नाही. आणि दादांनी त्या विद्यापीठाची स्थापना केली. ती केली 14/4/1958 रोजी ठाण्यामध्ये आणि त्याचं उद्घाटन त्यांनी राधाकृष्णनांच्या हस्ते केलं. आपल्या संस्कृतीचा, वाङ्मयाचा, व्याकरणाचा अभ्यास केलाच, पण परदेशातील संस्कृतीचा पण त्यांनी अभ्यास केला. आता त्यांचं 9 वर्ष सांगितलं, वयाचं 11 सांगितलं. 19व्या वर्षी दादांना त्यावेळेस म्हणजे तेव्हा 1939 साल होतं. दादांचा जन्म 1920 सालचा. तर 19व्या वर्षी 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालेलं. त्याचा प्रभाव पण दादावर फार पडला. कारण हे युद्ध झालं युरोपामध्ये, पण इथे ब्रिटिशांची सत्ता वाचल्यामुळे इथून अन्नधान्य किंवा पैशाचे आर्थिक व्यवहार व्हायचे, तर ते पण आपल्याला भारताला पण थोडं नुकसानकारक झालं होतं. आणि दादांना असं वाटायचं की हे एवढं दुसरं विश्व महायुद्ध होतं आहे, तर ह्याच्यात हे राजकारणी नेते त्यांना राजकारणी लोकांचा राग आला. त्यांना असं वाटायचं की सत्तेची स्पर्धा करण्याऐवजी मानवतेचं भलं करण्याची स्पर्धा ही नेते मंडळी का करीत नाही. शस्त्राच्या बळावर एकछत्री साम्राज्य निर्माण करण्यापेक्षा प्रेमाच्या आणि भक्तीच्या बळावर विश्वबंधत्वाचंच साम्राज्य का निर्माण करता येऊ नये व अखिल मनुष्य मातासाठी मला काहीतरी कार्य करायचे आहे, ही भावना त्यांची तीव्र होत चालली. त्यांनी 19व्या वर्षी कुलकर्णी सरांकडनं ते गुरुजी ठेवले होते. त्यांच्याकडनं इंग्रजी पण त्यांनी शिकवणी ठेवली होती. कारण दादांनी कुठली डिग्री घेतली नाही, तुमची BCom BA काही झालं नव्हतं. आणि त्यांनी 19व्या वर्षी आपलं शेक्सपियर पण त्यांनी वाचला होता. आणि ते शेक्सपियर वाचण्याकरता म्हणजे आपल्याला आपल्या संस्कृतीचं पण ज्ञान पाहिजे आणि इतर संस्कृतीचं पण ज्ञान पाहिजे, म्हणून त्यांनी त्या कुलकर्ण्यांची शिकवणी ठेवली होती. जातीभेद, वर्गभेद, भाषाभेद, राष्ट्रभेद उल्लंघून मला हे कार्य करायचे आहे. त्यासाठी पाश्चात्य संस्कृती जाणून घेतली, परकीय वाङ्मय वाचायला प्रारंभ केला. कोणतीही संस्कृती एकदम बदलणं अवघड गोष्ट असते. प्रचलित सांस्कृतिक प्रणालीला धक्का न लावता आणि परंपरेला विरोध न करता हे कार्य पार पाडायला भक्तीच्या संकल्पनेमार्फत दादांनी हे कार्य केले. माणसाच्या आंतरिक बदलामुळे परस्परांच्या संबंधात चैतन्य निर्माण झाले. नंतर दादा त्यांच्या 21व्या वर्षी मुंबईला गेले आणि तिथे योगायोग असा आला किंवा काही दैवी हे असेल किंवा दादांच्या वडिलांचा ते तिथे प्रवचन करता त्यांचा आवाज बसला आणि दादांना प्रवचन करायला बसायला लागलं. आणि दादांनी पहिलं प्रवचन वयाच्या 22व्या वर्षी केलं. आणि ते 22व्या वर्षी केलं तेव्हा त्यांच्याबरोबर जे स्वाध्यायी लोक होते ते 19 लोकच होते. त्याच्यानंतर लाखो अनुयायी झाले त्यांचे. आणि आत्ताच्या ह्या समयाला 3 ते 4 कोटी त्यांचे अनुयायी इथे आणि परदेशामध्ये असे आहेत. आता खास सांगायचं म्हणजे जेव्हा 96-97 साली दादा बडोद्यामध्ये आले होते स्वाध्यायाच्या कामासाठी,
जेव्हा लाखोच्या संख्येने अनुयायी इथे जमले होते ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि ते इतके शिस्तबद्ध होते की कोणाचा आवाज नाही किंवा कुठलं पोलीस संरक्षण नाही किंवा कोणत्याही घोषणा नाही, असं ते शिस्तबद्ध निघून त्यांचं संचलन झालं होतं आणि तो एक सोहळा त्यांचा झाला होता. म्हणजे दादा हे सामाजिक आणि याचे म्हणजे म्हणतात प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधायचे. तेव्हा ते बडोद्यामध्ये असताना आपल्या डोंगरे महाराजांचं निधन झालं होतं आणि एक आपली पद्धत असते म्हणून त्याच्या दारावर पण स्वतः पांडुरंग शास्त्री येऊन गेले, ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आता ही अशी व्यक्ती त्यांनी वयाच्या 34व्या वर्षी जपानमध्ये एका परिसंवादात भाग घेतला व आपल्या धर्माची, संस्कृतीची, गीतेची जाण करून दिली. जसं विवेकानंदांनी अमेरिकेत जग जिंकले तसे दादांनी त्या परिसंवादात श्रोत्यांची व इतर वक्त्यांची मनं जिंकली. अमेरिकेचे डॉक्टर कॉम्प्टन हे दादांच्या वक्तव्यावर प्रभावित होऊन त्यांनी दादांना अशी ऑफर दिली की तुम्ही मानवी जीवनासाठी जे की धडपड काम करतात, जे कार्य करतायत त्यासाठी तुम्ही अमेरिकेत या, 5 वर्ष राहा, तुमचा सगळा खर्च आम्ही करू आणि त्याशिवाय दरवर्षी तुमच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करू. आता दादांच्या बरोबर त्या विमानतळाच्या स्वागत कक्षेत बसलेले गोविंदभाई त्यांच्याबरोबर जे होते अनुयायी ते सारखे दादांच्या मागे लागायचे की ही ऑफर हो म्हणा, ऑफर हो म्हणा, ऑफर हो म्हणा. साहजिक कोणालाही वाटेल असं करावं, पण दादांनी ती ऑफर स्वीकारली नाही की मी माझ्या देशातच काम करीन आणि असे दादा म्हणजे निश्चयी होते. नंतर 1954 लग्न त्यांच्या वयाच्या 24व्या वर्षी झालं, म्हणजे असं साल 1944 साल. नंतर 1954 ते 2002 या कालावधीत दादांना 28 बहुमान मिळाले. ते मी तुम्हाला आता त्याचे थोडेसे वाचून दाखवतो. त्यातले 1954 साली टोकियो जपान जवळ शिमिझू शहरात भरलेल्या द्वितीय विश्वधर्म आणि तत्वज्ञान परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. 1982 साली 15व्या शतकातील तत्वज्ञ संत निकोलस ऑफ पुसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ट्रियर विद्यापीठातील समारंभात प्रमुख अतिथी म्हणून जर्मन सरकारचं सन्मानाचं निमंत्रण आलं. 86 साली विजन ऑफ गॉड या लॅटिन ग्रंथाचं जर्मन भाषेतील संस्करण पूज्य दादांना देऊन जागतिक सन्मान करण्यात आला. 87 साली वैजनाथ भावदर्शन ट्रस्टतर्फे निर्माण करण्यात आलेल्या वृक्ष मंदिर प्रयोगासाठी नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड नवी दिल्लीतर्फे इंदिरा प्रियदर्शिनी अवॉर्ड त्यांना मिळाला. 88 साली द्रष्टे विचार, द्रष्टे कार्य, क्रांतिकारी प्रयोग घेऊन संस्कृतीचं पुनरुत्थान घडून मानवाला विकासाची नवी दृष्टी दिल्याबद्दल अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा यांच्या वतीने देण्यात येणारा महात्मा गांधी पुरस्कार दादांना मिळाला. 1992 मानवाच्या कल्याणार्थ करण्यात आलेल्या स्वार्थरहित समर्पित कार्यासाठी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक मिळालं. 1993 धर्माधर्मामध्ये सामंजस्य निर्माण करणं आणि धर्माकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन वाढवणं या कार्यासाठी दिवालीबेन मेहता ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर प्रोग्रेस इन रिलिजन हा पण मिळाला. 94 साली मानवाच्या विकासासाठी आयुष्य झोकून देऊन कार्य केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. नंतर अखिल मानवजातीच्या विशेषतः गुजरात राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या अनमोल कार्याबद्दल गुजरात विधानसभेतर्फे एकमुखानं गौरव करण्यात आला. कम्युनिटी लिडरशिपसाठी रेमन मेगासेसे अवॉर्ड फाउंडेशनतर्फे दिला जाणारा जगन्मान्य रेमन मेगासेसे पुरस्कार पण त्यांना मिळाला. R.G. जोशी फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे राष्ट्रीय एकात्मकता पुरस्कार त्यांना मिळाला. गुजरात महानगरपालिकेतर्फे सन्मानपत्र 97 साली मिळालं. नंतर प्रशंसनीय मानवतावादी कार्यासाठी फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार त्यांना मिळाला. आता हा विशेष पुरस्कार जो आहे तो 97 सालचा आहे. हे सगळे पुरस्कार विशेषच आहेत, पण त्यात आणखीन सांगण्यासारखा म्हणजे की 6 मे मंगळवार 6 मे 1997 या रोजी दादांच्या कार्यातलं मूलगामित्व, प्रभाव, नवनिर्मिती मूल्य, धर्म आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून साधलेला विकास या महान कार्याकरता प्रोग्रेस इन रिलिजनसाठी देण्यात येणारा सर्वोच्च मानाचं जगदविख्यात टेम्पल्टन प्राईज
सर जॉन टेम्पल्टन फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रिन्स फिलिप यांच्या हस्ते लंडनमधील वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये त्यांना प्रदान करण्यात आला. आता ही जी रक्कम होती ती 7,50,000 पाऊंड स्टर्लिंग म्हणजे $1.25 मिलियन एवढी त्यांना गौरव बक्षीस त्यांना मिळाले. रावसाहेब गोगटे पुरस्कार मिळाला. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा आनंदभाई पुरस्कार मिळाला. त्यांना सौराष्ट्र विद्यापीठ आणि सरदार वल्लभभाई विद्यापीठ यातर्फे डिलीट मिळाली. नंतर भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण म्हणून विभूषित केलं. ते असे त्यांना पुरस्कार अनेक मिळाले आहेतच. आता एक थोडं विषयांतर करतो की दादांचं जेव्हा लग्न झालं 24व्या वर्षी, तर दादांचं जे त्यांनी मी मगाशी म्हटलं की प्रपंच आणि परमार्थ त्यांनी उत्तम केले आणि त्यांच्या पत्नीने पण त्यांना निर्मला आणि 7 उत्तम दिले. आता ही निर्मला ही शिधेयांची मुलगी. शिधे म्हणजे तुम्ही जर मुंबईचा परिसर माहीत असेल तर मुंबईत गायवाडी, कांदेवाडी हे विभाग आहेत. त्या कांदेवाडीच्या नाक्यावर शंकर बळवण आणि कंपनी हे दुकान होतं. ते दुकान माझ्या मेवण्यांचं. त्या दुकानात शिधे नोकरी करायचे आणि त्यांची मुलगी ही निर्मला. हे माहिती करणार की कादंबरीत त्याचा काही संबंध नाही. आता दादांनी जे कार्य केलं त्यात त्यांनी विविध प्रयोग केले, त्याला ते प्रयोग म्हणतात. तर ते विविध प्रयोग काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. एक आचार, एक विचार आणि एक उपासना पद्धती या त्रिसूत्रीचं अनुकरण करणारा अनोखा स्वाध्याय परिवार परमपूज्य पांडुरंग शास्त्रींनी निर्माण केला, प्रस्थापित केला आणि भावभक्तीला कृतीभक्तीची जोड दिली. मी प्रयोगासाठी प्रयोग उभे केले नाहीत. माझा प्रयोग प्रत्येक माणसावर होता. त्या सब्जेक्टिव्ह म्हणजे अनुभवनिष्ठ प्रयोगामुळे संपूर्णतः परिवर्तन झालेला माणूस ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ प्रयोग आपोआप उभे करू लागला. प्रयोग या शब्दाची योजना केवळ पर्यायी शब्द नसल्यामुळेच आणि तो शब्द स्वाध्यायाशी निगडीत झाल्यामुळेच योजला आहे. प्रयोग जेव्हा सुरू असतो तेव्हा निर्णय अथवा अनुमान निघालेलं नसतं. पूज्य पांडुरंग शास्त्रींचे प्रयोग हे प्रायोगिक तत्वावर राहिलेले नसून ते सिद्ध झालेले आहेत. जे सिद्ध होतं ते शास्त्र बनतं. व्यक्ती का समष्टी हा वाद पूर्वीपासून चालत आलेला आहे. कमी अधिक फरकानं समाजवाद, साम्यवाद, सहकार चळवळींनी जगात अनेक ठिकाणी जोर धरला. त्यातून प्रश्न मिटण्याऐवजी अनेक वादंगच उभे राहिले. शेवटच्या माणसाचं भलं मात्र कोणत्याच वादातून झालं नाही. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. व्यक्तीचा विकास झाला की त्याचा अहंभाव वाढतो आणि अहंभाव वाढला की माणूस माणसापासून दुरावतो. बर्ट्रांड रसेलच्या सिद्धांतानुसार माणूस माणसाच्या जवळ नेण्यामागे त्याच्यामधील निपुणता कारणीभूत ठरते. निपुणता जर माणसात दुरावा निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरत असेल आणि आनंदाला पारखी करीत असेल तर निपुणताच रोखायला हवी, म्हणजे पुढचा अनर्थ टळेल. रसेलचे विचार प्रत्यक्षात उतरले नाहीत. रशियात कम्युनिझम झाला परंतु माणसाचा व्यक्तिगत विकास झाला नाही. इस्रायलमध्ये किब्युट्स निर्माण झाली. कुटुंब एकत्र येऊन राहू लागली. तरीही श्रममूल्याची अपेक्षा मुळीच कमी झाली नाही आणि प्रश्न सुटला नाही. चीनमध्ये कलेक्टिव्ह फार्मिंग झाले. व्यक्ती विकास झाला नाही. व्यक्तीचा आंतरिक विकासही होईल. माणूस माणसाजवळ एकत्र काम करील. अहंभाव न राखता तो स्वतःमध्ये निपुणता अधिकाधिक वापरेल आणि इन्सेंटिव्ह तर सोडाच, पण तो कोणत्याही प्रकारची मानाची अपेक्षा ठेवणार नाही. यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. याविषयी दादांनी पुष्कळ विचारमंथन केलं तेव्हा त्यांना सर्वश्रेष्ठ उपाय सापडला, तो म्हणजे भक्ती. आणि भक्तीच्या याने त्यांनी ते स्वाध्यायाचं सगळं काम सुरू केलं. त्यांनी पंचरंगी क्रांती केली. म्हणजे कसं काय की खरोखर दादांची क्रांती मुख पण गाणारी अशी क्रांती आहे. आजवर विश्वामध्ये अनेक क्रांत्या झाल्या परंतु त्या सर्व क्रांत्या रक्तरंजित होत्या. दादा म्हणायचे, डोकी ओढून समस्या सुटत नाहीत पण डोक्यातले विचार बदलून मात्र समस्या सुटतात. दादांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलं. आता त्यांनी जे प्रयोग केले त्याच्यामध्ये लोकनाथ अमृतालयम त्यांनी ते, आता ही अमृतालयम जवळजवळ 400 संख्यांनी त्यांनी सुरू केली. याच्यामध्ये त्याचा उद्देश काय, ज्या गावात स्वाध्याय विचार पूर्णपणे रुजला आहे, जे गाव 80% स्वाध्याय आहे त्या गावातच अमृतालयम उभारलं जातं. स्वाध्यायी गावात मंदिर बांधण्यामागे गावकऱ्याचा खरा भाव असतो. ते मंदिर मोठं झकपक संगमरवरी नसतं तर ते कुटीर मंदिर असतं. गावकऱ्यांच्या भावबळातून श्रमशक्तीतून ते मंदिर उभारलं जातं.
उपलब्ध साधन सामग्रीतून यथाशक्ती मंदिराची उभारणी केली जाते. स्तोत्र भावगीतं गायली जातात. या लोकनाथ अमृतालयामध्ये देवांच्या तसबिरी ठेवल्या जातात. गावातलं प्रत्येक कुटुंब आळीपाळीनं मंदिराच्या स्वच्छतेची पूजेची जबाबदारी स्वीकारतं. जात धर्म पंथ या गोष्टी पूजेच्या आड येत नाहीत. ठराविक वेळेस प्रार्थना होते, केंद्र भरतात. हजारो गावातले भांडण तंटे भेदभाव या प्रयोगामुळे संपुटात आले. अशा या मंदिरात घंटा नसते की दानपेटी पण नसते आणि त्याला आर्थिक सामाजिक केंद्र मानलं जातं. ते खरं देवाचं निवासस्थान बनतं. दुसरं त्यांनी सुरू केलं योगेश्वर भावक कृषी म्हणून. गावात सगळ्यांची शेतं असतात, मग देवाचं शेत का नसावं ही त्यांनी संकल्पना लोकांच्या मनात उभी केली. या भूमिकेतून एखाद्या स्वाध्यायाची जमीन देवाचं शेत म्हणून निवडली जाते. अनुभवी ज्येष्ठ स्वाध्यायींच्या सल्ल्यानं सर्व स्वाध्यायी संकल्प करतात. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्वाध्यायी गावकरी नटून ठरून योगेश्वर भगवंताच्या प्रतिमेची शोभायात्रा काढतात. ही शोभायात्रा देवाच्या शेतावर येते. उच्च स्थानावर योगेश्वराचा फोटो ठेवला जातो. अवजारांची पूजा केली जाते. श्रीसुक्तमचा पाठ म्हटला जातो. ठरलेले गट मग आपली श्रमभक्ती, श्रमदान नव्हे, करण्यासाठी नांगर जोडतात. या देवाच्या शेतालाच नाव दिलं आहे योगेश्वर भावकृषी. आळीपाळीने ठरलेला गट देवाच्या शेतात कृतीभक्ती करतो. पुजारी म्हणून आधीपासून नाव दिली जातात. नांगरणी, पेरणी, वखरणी, पाणी देणं, कापणी ही कामं ज्या त्या गटानं करायची. या साऱ्या क्रियेमध्ये प्रत्येक स्वाध्यायाची पाळी एकदा किंवा दोनदा येते. मग जे उत्पन्न येतं ते कुणाच्या श्रमाचं, काम करणाऱ्या स्वाध्यायींचं, पुजाऱ्यांचं अहम पातळ झालेला असतो. ते म्हणतात हे शेत देवाचं, धान्य देवाचं, उत्पन्न देवाचं, कृषी योगेश्वराची. त्यामधून येणारी धान्यरूपी लक्ष्मी योगेश्वराची. तीच अपौरुषेय लक्ष्मी, ही लक्ष्मी नारायणाची. फाल्गुन शुद्ध सप्तमीला या देवाच्या संपत्तीचा हिशोब भगवंतासमोर सादर केला जातो. तत्त्वज्ञान विद्यापीठात हा समारंभ योगेश्वरांसमोर संपन्न होतो. आणि ही जी संपत्ती आहे ती माधवी रक्षा समिती या ट्रस्टमध्ये भगवंताची ही लक्ष्मी साठवली जाते. या लक्ष्मीचं वितरणही उत्पन्नाप्रमाणेच भव्य, दिव्य आणि उदात्त आहे. ज्या ठिकाणी मानवता धोक्यात येते, नैसर्गिक आपत्ती कोसळते, त्या त्या प्रसंगी ही लक्ष्मी प्रसाद रूपाने देण्यात येते. स्वाध्यायी गावात जर कुणाला अन्न, वस्त्र, निवारा यांची कमतरता जाणवत असेल तर योगेश्वर कृषीतून आलेल्या वित्ताचा विनियोग करता येतो. या ठिकाणी दात्याला अहंभाव नसतो, कारण तो भगवंताचा प्रसाद मोठ्या प्रेमानं आपल्या अडचणीत सापडलेल्या दैवी भावाला देत असतो. देणारा नारायण आणि घेणारा भक्त, हॅव्ज अँड हॅव नॉट मधील दरी भक्तीच्या माध्यमातून मिटवता येते, हे दादांनी दाखवून दिलं आहे. नंतर त्यांनी मत्स्यगंधा प्रयोग केला. म्हणजे मच्छीमार लोक हे व्यसनाच्या, वैराच्या, दारिद्र्याच्या गर्तेत खोल बुडालेल्या कोळी समाजाला भक्तीचा आधार देऊन उन्नत शुद्ध जीवन जगण्याचा मार्ग दिला. तुम्ही मच्छीमार नाही, तुम्ही सागरपुत्र आहात असं सांगून दादांनी त्यांचा गौरव केला. तुम्ही लहान नाही, कमी नाही, तुमच्यातही भगवंताचा अंश आहे, तुम्ही करू शकता, बनू शकता या शब्दांनी लाखो वाल्यांचे त्यांनी वाल्मिकी केले. मत्स्यगंधा म्हणजे देवाच्या, मत्स्यगंधा नावाचे नाव उभारले. ती देवाचे नाव, जसं ते शेतीमध्ये तसं केलं तसं इथे पण तसं केलं. त्या देवाच्या नावावरच एकादशीचं उत्पन्न देवाचं. मासे पकडून सागरपुत्र भक्ती करू लागले. या मत्स्यगंधा नौकेवर ना कोणी मालक ना कोणी नोकर. मिळालेले मासे विकून जे धन येईल, जी अपौरुषीय लक्ष्मी येईल, त्याचा विनियोग अर्थातच प्रसाद रूपानं सागरपुत्रांच्या भौतिक ऐहिक अडचणी दूर करण्याकरताच केला जातो. जो स्वाध्यायी सागरपुत्र अडचणीत असेल त्याला सन्मानपूर्वक प्रसाद पोचवला जातो. दादांनी या प्रयोगाद्वारे कोळी समाजातील लाचारी काढून टाकली, वैरभाव मिटवला, दारिद्र्य आपोआपच मिटलं, व्यसनं संपली, कुमार्गी सन्मार्गावरून चालू लागला, माणूस माणसाच्या जवळ आला, सागरपुत्रांचं सांस्कृतिक जीवन उंचावलं. श्रमभक्तीद्वारे सागरपुत्र हे चॅरिटी करू लागले. दादांचं असं म्हणणं होतं की चॅरिटी फक्त श्रीमंत करतात असं नाही, गरीब पण करतात, पण ते श्रमदानातून करतात, तिथे पैशाची जरूर नसते. मत्स्यगंधेच्या एकादशीच्या उत्पन्नातून तरुणांना नवीन व्यवसाय करण्यासाठी बीज भांडवल पुरवलं जाऊ लागलं. सागरपुत्रांचं जीवन या एकाच प्रयोगानं कृतकृत्य होऊन गेलं. नंतर त्यांनी त्रिकाळ संध्या, आता संध्या म्हणजे आपण पळी पंचपात्री वगैरे असं समजतो, पण तसं त्यांच्या मनात ते नव्हतं. त्यांनी स्मृतिदान, शक्तिदान आणि शांतिदान या फार मोलाच्या गोष्टी भगवंत माणसाला देत असतो. भगवंतानं मानवामध्ये मनबुद्धी दिली आहे, त्यायोगे कृतज्ञता हा प्लस पॉईंट. म्हणजे अधिक मूल्य माणसाजवळ आहे. पशु आणि मानवामध्ये हाच मोठा भेद आहे. वैदिक संस्कृती कृतज्ञता शिकवते. हा कृतज्ञता भाव मधल्या काळात अनेक वादांच्या वादळात हरवून गेला होता. दादांनी हा कृतज्ञता भाव त्रिकाळ संधीच्या रूपानं पुन्हा नव्यानं माणसाला जागृत केला.
माणसात जागृत केला. समाजातला कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा मनुष्य आपली कृतज्ञता त्रिकाल संध्येद्वारे व्यक्त करू लागला. नंतर त्यांनी सायं प्रार्थना हा एक प्रयोग केला. जसं त्रिकाल संध्या तसं हा सायं प्रार्थना, की दादांनी कौटुंबिक एकतेसाठी कौटुंबिक सायं प्रार्थना दिली. रात्री 8:30ला कुटुंबातील लहान थोर मंडळी एकत्र बसून भगवंताची प्रार्थना करतात. ही प्रार्थना फक्त कुटुंबातल्या सदस्यांपुरतीच मर्यादित असते. या प्रार्थनेच्या प्रयोगाने कुटुंबातल्या व्यक्ती मनानं जोडल्या गेल्या. संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर टाइमपास करणारा कुटुंबातला तरुण किंवा हॉटेलात चहा पिणारा गृहस्थ प्रार्थनेसाठी वेळच्या वेळी घरी येऊ लागला. प्रार्थनेनंतर कौटुंबिक समस्यांवरती चर्चा घडून त्यातून मार्ग निघू लागले. कुटुंबातले ताणतणाव कमी होत गेले आणि फार मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक ऐक्य साधलं गेलं. पती पत्नी, आई वडील, मुलं यांच्यामधले संबंध सुधारले. नंतर त्यांनी एक घरमंदिर म्हणून एक प्रयोग केला, की ज्या गावामध्ये 52 घरं आहेत, जसं मागचा प्रयोग होता त्यात 80 घरं असतील, तिथे स्वाध्याय सुरू केले. इथे ज्या गावात 52 घरं आहेत अशा छोट्याशाच गावामधून दादांनी एक अभिनव प्रयोग केला. दुर्गम खेड्यापाड्यातून व्यसनाधीनता फार मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्या पायी गावच्या गावं उद्ध्वस्त होत होती. हेवे दावे, तंटे बकेडे, मारझोड चालत होती. अशा ठिकाणी दादांनी प्रयोग उभा केला. दारू सोडा, भांडू नका असं न सांगता दादा म्हणाले, आजपासून गावातल्या प्रत्येक घरी देव येतील. 8 दिवस एका घरी देव राहतील आणि पुढच्या घरी जातील. गावातल्या प्रत्येक घरी आळीपाळीने देव फिरेल. प्रत्येक घर त्यामुळे मंदिर होईल. एकदा 8 दिवस ते ठेवलं की त्याला ती सवयच लागते. मग म्हणजे मनुष्य चांगलाच वागतो, व्यसन करत नाही, हा त्याच्या मागचा उद्देश. 8 दिवस घरी मंदिर आलं तर वागण्यात एवढा बदल. मग आपल्या शरीररूपी मंदिरात जो भगवंत आयुष्यभर वास करून असतो, तर ते भगवंताचं घर कसं ठेवायला हवं ही जाणीव होते आणि सारी व्यसनं आपोआप सुटतात. या प्रयोगामुळे गावच्या गावं व्यसनमुक्त झाली आणि लाखो लोक व्यसनमुक्त झाले आहेत. नंतर त्यांनी याज्ञवल्क उपवन म्हणून आणखीन एक प्रयोग केला. वृक्ष मंदिर आणि किंवा याज्ञवल्क उपवन हा प्रयोगही स्वाध्यायांनी सफल करून दाखवला आहे. गावाबाहेर काही एकतर जागेत हा प्रयोग उभारण्यात येतो. मिळालेल्या जमिनीचे विविध प्रयोग केले जातात. थोड्या वर्षांच्या श्रमभक्तीनंतर अशा उपवनातून केळी, चिकू, लिंबे, आंबे, पेरू वगैरे फळांनी लगडलेली झाडं पाहावयास मिळतात. सगळीकडे स्वच्छता असते. मंदिराप्रमाणे पावित्र्य राखलं जातं. दादांनी वृक्षांमधला देव दाखवला. देवाची प्राणप्रतिष्ठा करावी त्याप्रमाणे अनेक दाम्पत्य एकेका झाडाचे बीजारोपण शास्त्रीय रीतीने करतात. या झाडांची जोपासना आसमंतातील स्वाध्यायी स्त्री पुरुष भक्ती म्हणून करतात. कामांची नोंद आणि नियोजन वाखाणण्याजोगं असतं. या उपवनात रासायनिक खतं मुळीच वापरली जात नाही, तरी वृक्ष फळाफळांनी डवरलेले असतात. नंतर त्यांनी जसं योगेश्वर कृषी तसं त्यांनी श्री दर्शनम पण केलं, की ते आता अख्ख्या अनेक गावांनी मिळून जी कृषी केली त्याला त्यांनी ते नाव दिलं श्री दर्शनम. नंतर त्यांनी पतंजली चिकित्सालय म्हणून एक असं प्रयोग केला. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, आदिवासी किंवा वनवासी बांधवांच्या वस्तीमध्ये सर्व वैद्यकीय उपकरणं आणि रुग्णोपयोगी सुविधा या प्रयोगातून पुरवल्या जातात. कृतीभक्ती करणारे स्वाध्यायी डॉक्टर्स, MD, MS, FRCS अशा उच्च पदव्या धारण करणारे असतात. हे डॉक्टर्स आठवड्यातील 1 दिवस आळीपाळीने या केंद्रात येतात. रुग्णावर भक्तिभावाने उपचार करतात. भगवान पतंजली यांच्या नाममुद्रेला शोभेल अशा स्वरूपात हे काम चालतं. नंतर त्यांनी मानव प्रतिष्ठा केंद्र उभारलं, की समाजातल्या उपेक्षित माणसांना प्रतिष्ठा मिळायला हवी. हे ह्या केंद्राच्या कार्याचं सूत्र आहे. आदिवासी भागात चालणाऱ्या अशा केंद्रात शेकडो मुलांच्या शिक्षणाची आणि निवासाची सोय केली जाते. सुतारकाम, लोहारकाम, शिवणकाम, विजेच्या उपकरणांची दुरुस्ती असे अभ्यासवर्ग ते चालतात. त्यात 4 वर्ष शिक्षण घेऊन मुलांनी तयार व्हावं आणि त्यानंतर आपापल्या गावी जाऊन स्वतःच्या पायावर आत्मसन्मानानं उभं राहावं अशी त्यामागे भूमिका असते. स्वावलंबन आणि धर्मसंस्कार यांचे पाठ इथल्या मुलांना मिळतात. ते असे विविध प्रयोग दादांनी केले. आता दादाचं जे भाषण आहे ना ते टोकियोत झालं. त्याच्यात थोडासा मी भाग तुम्हाला सांगतो कसं काय ते, की दादांचे कसे, कारण टोकियोमध्ये काय त्यांचा फार अपमान झाला होता. ते टोकियोत गेले ना तर त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना काळे गोरे हा जो वाद असतो ना, तर त्याच्याकरता त्यांना थोडंसं डावललंच गेलं. की ते गेले खरे आणि सन्मान त्यांना ते बोललं होतं खरं, पण त्यांना काही बोलायला चान्सच द्यायचे नाही. हे बोट उंच करते त्यांचं की टाईम झाला म्हणून पुन्हा बंद करायचे. असे 8-10 दिवस तिथे होते. ते थोडंसं तुम्हाला वाचून दाखवतो. अमेरिकेच्या इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सने ही परिषद भरवली होती व डॉक्टर सीन ने गामी
सेक्रेटरी होते, त्याचे संयोजक पण होते. अमेरिकेचे ज्येष्ठ तत्त्वज्ञ व विचारवंत डॉक्टर कॉम्प्टन हे नोबेल पुरस्कार विजेते उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी आपापली ओळख करून देण्याच्या कार्यक्रमात दादांनी सेक्रेटरींना उद्देशून चिठ्ठी लिहिली होती की स्वतःची ओळख करून देणं ही गोष्ट माझ्या संस्कृतीत बसत नाही. माझे विचार जाणून घेऊन आणि माझं अवलोकन करून 10 दिवसानंतर तुम्हीच माझी ओळख करून द्या. तेव्हा ते लोक चकित झाले की आता हे कसं काय, त्यातनं ही जी मडागाठ उकलायची कशी, कारण की दरेकाने ओळख करून द्यायची हा तिथे रिवाज होता. शेवटी त्यांच्याबरोबर जे गोविंदभाई नावाचे गुरु होते त्यांनी दादांना रिक्वेस्ट केली की मी ओळख करून देऊ का, म्हणजे हे दादा इकडनं आले तिकडनं. तर त्यांनी एकदा हो म्हटलं. मग तिथेच तो प्रसंग संपला. म्हणजे तेवढा म्हणजे वाद जास्त वाढले नाही. पण त्यानंतर दादांचा अपमान 2-3 वेळा झाला व त्यांना बोलण्याची संधी दिली गेली नाही. पण मग काय झालं, तत्त्वज्ञान व अवतारवाद या विषयावर डॉक्टर कॉम्प्टन यांना बोलून दिल्यावर कोणीही बोलणार नव्हते, म्हणून दादांना बोलायला दिलं. त्यांना ती संधी मिळाली. त्यांच्या भाषणाची सुरुवातच अशी आहे, वर्दी प्रेसिडेंट, ब्रदर डेलिगेट्स, टॉर्च बेरर्स ऑफ नॉलेज अँड कस्टोडियन्स ऑफ पीस अँड प्रॉस्परिटी ऑफ युअर नॅशनल अँड सिस्टर्स ऑफ अँड ब्रदर्स ऑफ जपान, अशी त्यांनी सुरुवात केली. त्यांनी कृष्णावताराविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. प्रांतिक धर्म असा धर्माचा मर्यादित अर्थ इथे घेता कामा नये. संपूर्ण समाजात स्नेहभाव, सद्वर्तन आणि सामंजस्य निर्माण व्हावं म्हणून ईश्वराने धर्माची स्थापना केली. तोच जागतिक मनुष्य धर्म श्रीकृष्णानं गीतेतून सांगितलं आहे. गीतेचं तत्त्वज्ञान नुसतीच कार्यासाठी स्फूर्ती देत नाही, तर मनुष्याला त्याच्या अंतर्यामी स्थित असलेल्या परमेश्वराचीही जाणीव करून देतं. आज जगातल्या विचारवंतांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत, पण त्यांना मार्ग मिळत नाही आहे. विज्ञानाचे दुष्परिणाम होत आहे. मानवता कोलमडून पडलेली आहे. सर्वत्र संघर्षाचं वातावरण आहे. जग विनाशाकडे चालले आहे. मानवता आणि मनुष्य कर्तव्य या गोष्टी केवळ धर्माच्या माध्यमातून शिकवल्या जातात. आज आपण यंत्रयुगात वावरतो आहोत. प्रत्येक क्षेत्रात यंत्राने क्रांती केली आहे, पण यंत्रानं मानवी मनाला मानवतेची प्रेरणा कशी काय देता येईल? लाईफ क्रिएट्स मशीन, मशीन कॅनॉट क्रिएट लाईफ. माणसाच्या शरीरात स्थित असलेला आत्मा सूक्ष्म आहे. मानव निर्मित यंत्र कितीतरी मोठी आहेत, तरी पण त्या मोठ्या यंत्रापेक्षा सूक्ष्म आत्मा श्रेष्ठ आहे, शक्तिमान आहे. याचं कारण तो अनंत तत्वाचा अंश आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानाची आणखी माहिती गाऊन सरतेशेवटी पांडुरंग शास्त्री म्हणाले, थोडक्यात सांगायचं म्हणजे वर्ल्ड फेडरेशनला धर्माचे सर्व कंगोरे आवश्यक ठरणार आहेत. वैयक्तिक, सामाजिक, ऐहिक, पारलौकिक, दैवी अशा विविध विषयांचा ज्ञान देणारा आणि मार्गदर्शन करणारा धर्म आज आपल्याला हवा आहे. भगवान श्रीकृष्णाची गीता या सर्व विषयांची पूर्तता करून देते. थँक्यू असं म्हणून त्यांनी ते भाषण संपवलं आणि टाळ्यांचा गजर झाला आणि लोक इतके प्रभावित झाले की त्याच्यानंतर संयोजकांना असं वाटलं की आपण यांना किती वेळा डावललं आणि ते खरोखर ते दुःखी झाले. म्हणजे हा एक तुम्हाला थोडा मी भाग इथला सांगितलं. दादांची आणि विनोबांची पण भेट झाली होती. आता दोघंही श्रेष्ठ त्या मनाने. आता काय झालं की 1962 सालच्या नोव्हेंबरात एका सर्वोदय कार्यकर्त्याने विनोबा अहमदाबादला आले असताना दादांची भेट घडवली होती. तेव्हा दादा लाईनीत उभे राहून विनोबांना भेटायला गेले व त्या कार्यकर्त्याने दादांची ओळख मुंबईच्या श्रीमद भागवत गीता पाठशाळेत नियमित प्रवचन करतात, मोठे विद्वान आहेत एवढीच ओळख करून दिली. अशी ओळख करून दिली. त्यावर विनोबा म्हणाले, विद्वान असून उपयोग काय, जितके ते शिकले तितके खेड्यातल्या लोकांना विसरले, असं ते म्हणाले. दादा काही त्यावर बोलले नाही. त्यानंतर विनोबा भाव्यांनी त्यांचं कार्य जे चाललं होतं ते विनोबा भाव्यांच्या कानावर पडलं की हे केवढा मोठं कार्य करून राहिलेत ना, किती सगळे यांचे स्वाध्यायी लोक आहेत ना, काय काय यांनी विविध प्रयोग करून सगळीकडे ते यश मिळवलं आहे. म्हणून त्यांनी विनोबांनी मग पत्र लिहिलं दादांना की मी बुधान चळवळीचं निमित्त सौराष्ट्रात पायी फिरतोय आणि आपण कोणतीही प्रतिष्ठा नसताना आपल्या पाठीशी एवढे लोक आहेत याचं मला आश्चर्य वाटतंय. आपल्या कार्यानं मी प्रभावित झालो आहे. आपली भेट घ्यायची माझी इच्छा आहे. पण तिथे दादा त्यांना काही भेटले नाही आणि मग दादा त्यांना 1965 मार्च महिन्यात बिहारमध्ये भेटले. तिथे काय झालं की 3 दिवस ते एका घरात दोघंजणं राहिले आणि तिथे त्यांची जी चर्चा झाली आणि त्यांची जी प्रश्नोत्तरणी झाली ती तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. विनोबांनी दादांना प्रश्न केला, तुमची भक्तीची काय कल्पना आहे? दादा म्हणाले, जो विभक्त नाही तो भक्त. खरा भक्त परमेश्वरापासून कधी विभक्त असूच शकत नाही. मग विनोबा म्हणाले, तुमचे स्वाध्याय कार्य भक्तीवरच आधारित आहे ना? तर दादा म्हणाले, अर्थात भक्ती ही सामाजिक शक्ती आहे व त्याला आम्ही भावाचीही जोड दिली आहे. मग विनोबा म्हणाले, स्वाध्यायाविषयी मला नीट समजावून सांगा. दादा म्हणाले, स्वाध्याय म्हणजे स्वचा अभ्यास
स्व म्हणजे शरीरात असलेलं चैतन्य तत्व. या स्वला अहम आणि इच्छा चिकटलेल्या असतात. स्वतःचा स्व ओळखणं आणि दुसऱ्याच्या स्वविषयी आदर बाळगून त्याचा अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय ही प्रवृत्ती आहे. हे दादांचे संभाषणाचा हा भाग वाचून दाखवला. नंतर दादांनी जे शेक्सपियर जो सगळा वाचला, पण त्यांचं एक त्याच्याविषयी निराळं मत होतं, ते पण मी तुम्हाला सांगतो. शेक्सपियरनं जुलियस सीझरमध्ये ब्रूस ही व्यक्तिरेखा रंगवली आहे, तर मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये अँटोनिओ चित्तारला आहे. पण ही सर्व दुय्यम प्रतीची चरित्र आहेत. म्हणजे शेक्सपियरला सत्पुरुष हे दुय्यम प्रतीचे असतात असे अभिप्रेत होते का? आणखी एका बाबतीत शेक्सपियर कमी पडतो, त्यात राजा जॉनपासून सुरुवात करून 8व्या हेनरीपर्यंत म्हणजे जवळपास 350 वर्षाचा कालखंड चित्रित केलेला आहे. युरोपमध्ये 50 वर्षात ज्या सांस्कृतिक, आर्थिक, राजनैतिक क्रांत्या झाल्या त्याच्या नाटकामध्ये साधी नोंदही नाही. त्यावेळी समाज आणि समाजाची विचारधारा बदलत होती, पण त्याचा उल्लेखही त्याच्या नाटकामधून असू नये. उलट आमच्या वेदव्यासांनी लहानात लहान एकही विचारधारा सोडलेली नाही. शेक्सपियर फक्त राजवाड्यात रमला, तत्कालीन प्रवासी आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी तो समरस होऊ शकला नाही. म्हणून शेक्सपियर हा काही जीवनाचा भाष्यकार नाही असे दादांचे स्पष्ट मत होते. आता नुसतं त्यांनी त्याच्या चुकाच आहे असं सांगितलं नाही, पण त्यांनी हे पण सांगितलं की शेक्सपियरच्या चुकांचं मी वर्णन करतो, याचा अर्थ मी त्याला कमी लेखत नाही. त्याच्या गुणांबद्दल मला नितांत आदर आहे. तो विद्वान साहित्यिक होता. इंग्रजी वाचताना ज्यांनी शेक्सपियर वाचला नसेल त्यांचं आयुष्य फुकट गेलं असे दादांचं मंतव्य आहे. तर हे असे दादा, आता दादांची शिकवण काय? शिकवण म्हणजे की त्यांचं असं म्हणणं होतं की भक्ती ही सामाजिक शक्ती आहे. वे ऑफ लाईफ, वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ थिंकिंग या त्रयीतून संस्कृती उभी राहते. मानवी मूल्यांना पुनर्जीवित करणं, नाश पावणाऱ्या सांस्कृतिक मूल्यांचा जीर्णोद्धार करणं हेच खरं प्रभू कार्य आहे. हीच खरी भक्ती आहे. दादांची पण ग्रंथसंपदा पुष्कळ होती. म्हणजे त्यांनी जी पुस्तकं लिहिली ते जवळजवळ 41 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातील 1 रुपयाची किंमतीपासून ते 135 रुपयाच्या किंमतीपर्यंत त्यांची पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये नावं घेणार की म्हणजे खरोखरच सुधारला आहोत काय, भगवंताची उत्कृष्ट कलाकृती, जीवनात कशाची उणीव आहे, संस्कृती चिंतन, विजिगिषू जीवनवाद यांचा उल्लेख करावा लागतो. आता एकूण आपण सगळं त्यांचं हे काम बघितल्यानंतर आता हे दादा कोण आहेत तर थोडक्यात सांगायचं म्हणजे समर्थ आणि असमर्थ यांच्यामधील अंतर कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तरी आम्ही सोशालिस्ट नाही. आम्ही स्त्रियांमधील अस्मिता जागृत करतो, पण आम्ही अवरोधधारक नाही. समाजकार्य आम्ही करतो, पण आम्ही समाजसेवक नाही. वेगवेगळ्या प्रकारची शिक्षण प्रणाली आम्ही सुरू केली, विविध शिक्षण संस्था आम्ही चालवतो, पण आम्ही शिक्षण सुधारक नाही. हिंदू मुसलमान यासारखे भेदभाव न ठेवता जगत आणि जगदीश हा एकमेव विचार घेऊन आम्ही काम करतो, पण आम्ही राजकारणी नाही. अस्पृश्यांकडे बंधुभावाच्या नात्यातून म्हणून आम्ही जातो, पण आम्ही अस्पृश्यधारक पण नाही. आमची संघटना नाही वा संस्था नाही. हा आमचा स्वाध्याय परिवार आहे. म्हणजे त्याला ते परिवार म्हणतात, कुटुंबच म्हणतात. आता शेवटी हे सगळं बघितलं तर शेवटचं सार काय? धर्म निष्क्रिय आणि दुराग्रही बनला आहे. धर्माची जागा शासन, विज्ञान, अर्थघटन आणि व्यापार या सत्तांनी घेतली आहे. आरती आणि प्रसाद यामध्ये भक्ती अडकून पडली आहे. माझा माणूस कर्मकांड, जातीभेद, वर्णभेद, दारिद्र्य, उच्चनीचता अशा गोष्टींमध्ये हरवून गेला आहे. नैतिकतेचा पाया ढासळला आहे. धर्मावरची जळमट दूर कशी करायची, हॅव नॉट यांना प्रेमाने एकत्र कसं बांधायचं, त्यांच्यात विजिगीषू वृत्ती कशी निर्माण करायची, हे करायचं असेल तर मला प्रबळ प्रवाहाच्या विरुद्ध पोहावे लागेल. हे दादा म्हणजेच परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले. तर ह्या मला जे काही सुचलं, समजलं हे मी आपल्याकडे सांगितलं, ते आपण शांत चित्ताने ऐकलं. त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो. आपले आयोजक अरुण मुजुमदार आणि त्यांचे सहकारी यांचे पण मी आभार मानतो. त्याच्यानंतर एक मला सांगायचं म्हणजे की दादा गेले 2003 साली वारले. तो दिवस होता दिवाळीचा लक्ष्मीपूजन, म्हणजे अमावस्या. म्हणजे खास सांगायचं म्हणजे कृष्णाने पण तेव्हाच त्याचा देहांत झाला होता, कृष्णाचा पण त्याच दिवशी. आणि त्यांच्याबद्दल
धर्म भास्कर एक मुंबईचं एक मासिक लिहितं, त्यांनी फेब्रुवारी 2004 रोजी त्यांच्याकरता एक अंक काढला होता. तो देखील आज माझ्याकडे आहे आणि याच्यावरनं पण मला बरीचशी माहिती मिळाली. मला ती भावली आणि मी तुमच्याकडे सांगितली. आपण ती शांतपणे ऐकल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो.